हे पाय आता तुरीच्या शेंगा मस्त येतात तुरीच्या शेंगा ह्या. आपण आता याला सोलणार इथं आणि याच्यातले सोले काढून घेऊन याची छान आमटी बनवणार आहे. शेतकरी तर रोजच खातात ना, आपल्याला नाही हे होत. आपल्याला नवीन आवळीचं असे आपण सोले सोलून घेणार आहे. त्याच्यातली हे असे सोले काढून घेणार आहेत. हे असे सोले काढून घेणार आहेत. सगळे शेंगा हे करून घेणार आहेत आपण. आता सोलून घेणार आहेत आणि छानपैकी आमटी बनवणार आहेत त्याची. असे सोले बनवून घेणार आहेत. हे असे हे पाय मैत्रिणीनं आपण घेतले सोले सोलून हे पाय सोलून घेतले. तर आता याला भाजून घ्यायचंय. मग ह्याच्यामध्ये मग थोडंसं तीळ, कराळं, लसण, हिरवी मिरची, कोथिंबिरी टाकून मग याची बनवायची आमटी. छान सोललेत बघा. चला आता आपण हे भाजून घेऊ. हे पण आपण आता तेल तव्यामध्ये सोले भाजून घेणार आहे. अशी मस्त भाजायची, लालसर भाजायची छान. तोपर्यंत लसूण सोलून आपण लसूण कुटून घेऊ. सोले भाजून मिक्सर मधून काढून घेऊ. सोले, हिरवी मिरची, जिरे आणि लसूण हे सगळं. हे पण मैत्रिणींनी घेतलं आपण हे मिक्सर मधून काढून. आता फोडणी द्यायची आपल्याला. मोहरी, जिरं त्याच्यात पण टाकलं होतं. याच्यात उभं थोडं टाकायला लागेल. हळद, मीठ, मसाला टाकला थोडासा, लसूण, थोडस लालसर होऊ द्यायची. आता टाकायची. जसं पाहिजे तसं करायचं आपल्याला. घट्ट कोणाला आवडतं तर घट्ट करायचं, कोणाला पातळ आवडतं तर पातळ करायचं. आणि पातळच करणार आहे. हे पाहिजे झाली मैत्रिणींनो आपली आमटी तयार.